नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता डॅडींनी बोलवलेलं असतं आणि डॅडींनी कुकर वाटपाचं काम केलेलं असतं. कुकर वाटप तिथं सुरू असतं, ते सगळं झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता पाहायला मिळतं की सूर्या तुळजा तिथं असतात आणि सूर्या म्हणतो की डॅडी बरोबर आहे, कसं आहे तुम्ही तुमचा मान सन्मान वाढवण्यासाठी ज्या चुका करत आहात, तुम्हाला असं वाटत आहे की तुम्ही जे काही केलेलं आहे ते अगदी योग्यच केलेलं आहे, पण त्या चुका इतक्या मोठ्या आहेत की तुम्हाला या सगळ्यातून कोणीच माफ करू शकत नाही. तुम्ही तुमच्या सगळ्या चुकांवरती पांघरून घालण्यासाठी हे सगळं करत असता, असं डॅडींना सूर्या बोलत असतो. सूर्या म्हणत असतो, आत्ताही तुम्ही तेच दाखवून दिलेलं आहे, बायकांनी घरातच राहिलं पाहिजे, कोणत्या स्वयंपाकघराच्या बाहेर आलं नाही पाहिजे, म्हणून तुम्ही कुकर वाटप केलं. पण तुमच्या डोक्यात हे नाही आलं की बायकांनी पुढेही गेलं पाहिजे, त्यांनी काही शिकलं पाहिजे, हे तुमच्या डोक्यात अजिबात आलेलं नाही, असं सूर्या बोलत असतो. आणि सूर्या डॅडींना सांगत असतो की तुम्ही जे काही करत आहात ते तुम्हाला वाटत आहे की अगदी बरोबर केलेलं आहे, त्यामुळं तुमच्या चुकांवर मी कधीच पांघरून घालू शकत नाही, असं सूर्या डायरेक्टली बोलतो. तेव्हा तुळजाही जाताना म्हणून जाते की डॅडी कळलं का, तुम्हाला काय वाटलं तुम्ही असं काहीतरी कराल आणि या गोष्टींमुळे सूर्या तुम्हाला माफ करेल, पण असं होणार नाही. सूर्याच्या बाजूने बोलत तुळजानेही डॅडींची चांगलीच लायकी काढलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या त्याचबरोबर सगळेजण घरी आलेले असतात आणि मग राजूला फोन करायचा आहे. राजू पोहोचली का नीट, काय झालं, हे सगळं सूर्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र भागू सांगत असते की हो ती पोहोचलेली आहे, तिची तिथं सोय व्यवस्थित झालेली आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि ती शांतपणे प्रत्येक गोष्ट सांगत असते. तेव्हा मात्र इकडे आता डॅडींनी पुढचं काम सुरू केलेलं असतं. काही लोक बोलवलेले असतात, ते शिक्षक असतात आणि आमच्या घरात सुनबाई आहेत, आमच्या सुनबाईंनी आम्हाला सांगितलेलं आहे काय करायचं आहे, कसं करायचं आहे, आणि मग त्यांचाही सल्ला आम्ही घेत असतो, असं डॅडी बोलत असतात. आणि त्यामुळंच ही ग्रंथालयाची संकल्पना आमच्या डोक्यात आलेली आहे, असं डॅडींचं म्हणणं असतं. खरं तर डॅडींना त्यांचाच मोठेपणा गाजवायचा असतो, म्हणून डॅडी हे सगळं बोलत असतात. पण डॅडींना मात्र वाटत असतं की ते जे काय करत आहेत तेच बरोबर आहे आणि त्याच पद्धतीनं गोष्टी झाल्या पाहिजेत. पण डॅडींच्या मात्र ही लक्षातच गोष्ट येत नाही की आपण काहीतरी चुकत आहोत, आपल्याकडून गोष्टी चुकत आहेत, हे डॅडींच्या मात्र लक्षात येत नाही. इकडे धनूला घेऊन आता जिम जो आहे तो एक मित्राकडे गेलेला असतो, त्यांच्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन असतं आणि त्याचबरोबर सगळेजण तिथं भेटलेले असतात. तेव्हा धनू जी आहे ती रोजच्या साडीमध्ये तिथे गेलेली असते, पण बाकीचे सगळे त्याच्या मित्रांच्या ज्या बायका असतात त्या वन पीसमध्ये शॉर्ट म्हणजे असे मॉडर्न कपडे घालून तिथं आलेले असतात. पण बिचारी धनू साडीतच आलेली असते, कारण धनू कशी आहे, घरातलं वातावरण काय आहे, लग्न झाल्यापासून धनू सगळ्यांना सांभाळून घेते. एवढं सगळं जरी घडत असलं तरीही जिम मात्र तिला अजिबात व्यवस्थित बोलत नसतो, प्रत्येक वेळेस तिच्यावर डाफरत असतो, ओरडून बोलत असतो. बिचारी धनू मात्र सगळ्या गोष्टी शांतपणे सहन करत असते. जिमला मात्र असं वाटत असतं की ती काय करते, तिची काय लायकी आहे, असं जिमचं वागणं चाललेलं असतं. पण धनू मात्र प्रत्येक वेळेस शांतपणे गोष्टी सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत असते, सगळ्या गोष्टी हँडल करत असते. इकडे आता आशा बाहेर आलेली असते आणि त्याचवेळी शालन जी आहे ती म्हणत असते, सारखी नुसती फिरफिर फिरफिर लावले, एकदाचा पाऊस पडत पण नाहीये, नक्की काय झालं हे सगळं, असं शालनचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचवेळी सूर्या तिथे येतो. शालनला आशा म्हणत असते की नक्की काय झालेलं आहे, कशाबद्दल बोलताय हे सगळं, असं सगळं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इथे सगळेजण तिथं जमलेले असतात आणि इकडे जिम मात्र प्रत्येक वेळेस धनूबद्दल बोलत असतो. धनू मात्र म्हणत असते की ते वेलकम ड्रिंक ठेवले ते घेऊया आपण, आणि इकडे बाकीच्या ज्या बायका आहेत त्या धनूबद्दल वाईट बोलत असतात. कशी ही, हिला एवढं पण कळत नाही आहे, साडी नेसून आलेली आहे, अशा पार्टीला कसं जायचं असतं एवढंही हिला कळत नाही आहे, हे सगळं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे जिम तिथं मित्रांकडे येतो आणि तो म्हणत असतो की हो, तुझी बायको कसं आहे, दिसायला चांगली नाही आहे, पण नक्कीच तिच्यात काहीतरी चांगला गुण आहे आणि म्हणूनच तू तिला होकार दिलेला आहे, असं मित्र त्याला समजवत असतात. परंतु हा जो असतो तो एवढा वैतागलेला असतो, तो म्हणतो चला. मग आता हे मित्र वरती असतात, बिचारी धनू मात्र खाली बोर होत असते. त्याच्या जिमच्या मित्रांच्या बायका ज्या असतात
त्या मात्र धनूला सांभाळून घेत नसतात, त्या तिच्याशी चुकीच्या पद्धतीनं वागत असतात. परंतु इकडे जिम मात्र त्याच्या मित्रांना सांगत असतो की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही तिचे गुणगान गायचं आहे तुम्हाला, पण ती कशी आहे तुम्हाला माहिती नाही आहे, तिला फक्त खायचं सुचतं, हा एकच गुण तिच्यात चांगला आहे, बाकीचं सगळं तिला आनंदाने स्वीकारायचं असतं. नानांनी हे सगळं केलेलं आहे म्हणून मी शांत राहिलेलो आहे, नाहीतर कधीच तिला तिच्या भावाकडे नेऊन सोडलं असतं, हे त्याचं बोलणं चाललेलं असतं. आणि इकडे पाठीमागून धनू हे सगळं ऐकत असते. धनूला मात्र कळत नसतं की हे सगळं काय भरलं यांच्या मनात, कारण तो म्हणत असतो की अन्यथा मी तिला कधीच माझी बायको म्हणून स्वीकारू शकत नाही, ती माझ्या टाईपचीच नाही आहे, असं त्याचं म्हणणं चाललेलं असतं. बिचारे मित्र त्याला थांबवत असतात, पण तो काही थांबायला तयार नसतो आणि तो हे सगळं जे काही बोलत असतो तो रागात बोलत असतो, त्याला खूप राग आलेला असतो. आणि धनू मात्र तिथं विचारायला आलेली असते की आपण जाऊया का, कारण तिला तिथं बोर होत असतं, तिला कोणीही तिथं ॲडजस्ट करून घेत नसतं, असं तिचं म्हणणं असतं आणि म्हणूनच ती बोलायला आलेली असते. तेव्हा मात्र आता हे सगळं तिच्या कानावर पडल्यानंतर तिला मात्र धक्का बसलेला असतो. तिला वाईट वाटत असतं की हे सगळं काय आहे. तेवढ्यात सूर्या तिथं बाहेर आलेला असतो, सूर्या बोलत असतो आणि त्याचबरोबर त्यानंतर शालनवरती येते. शालनच्या लक्षात येतं की आशा सूर्या बोलत नाही, ह्या गोष्टीचं तिला खूप खंत वाटत आहे आणि आशा लगेचच तिथून निघून जात असते, ही गोष्ट शालनच्याही लक्षात येते. तेव्हा मात्र शालन म्हणत असतो की सूर्या मला एक कळत नाही आहे, ही झाडं तू का लावत आहे, म्हणजे एवढं अंगण आहे तिथं झाडं लावलेलीच आहेत. तेव्हा तो सांगतो की कसं आहे माहिती आहे का, ही हिरवळ आहे ना तुळजाला खूप आवडते, म्हणूनच मी हा झाडं लावण्याचा निर्णय घेतलेला आहे, असं तो सांगत असतो. आणि त्यासोबतच त्याचं म्हणणं असतं की झाडं जर लावली तर बरं वाटतं ना, तेवढंच त्याच्यासाठीच चाललेलं आहे हे सगळं, असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात त्याच वेळी इकडे आता शालन त्याला सांगत असते, मग स्वतःच्या आईच्या बाबतीत का असा विचार करतोस तू, तुला का वाटत नाही आहे की तिचं पण काही चुकलेलं नसणार आहे, तिच्या बाबतीत काहीतरी असं घडलेलं आहे आणि म्हणूनच तिच्यावरती ही वेळ आलेली आहे, तिचीही बाजू समजून घे, एवढ्या सगळ्या लोकांना तू सर समजून घेत असतोच ना, असं बोलणं चाललेलं असतं. इकडे डॅडींकडे आता धावतच आलेला असतो, तो म्हणजे छत्री. आणि छत्री म्हणत असतो की डॅडी काम झालेलं आहे आपलं, तुम्ही जे सांगितलेलं होतं तशा पद्धतीने सगळं काम केलेलं आहे, असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता सूर्या तिथं आलेला असतो आणि त्याचबरोबर डॅडींनी आता ग्रंथालय सुरू करायचं ठरवलेलं आहे आणि निमंत्रण पत्रिका पाठवलेली आहे. प्रमुख पाहुणे तुळजा सूर्यकांत जगताप आणि आयोजक जालिंदर निंबाळकर असं असतं, कारण त्यांच्या आईच्या स्मरणार्थ हे करायचं आहे असं डॅडींनी ठरवलेलं असतं आणि त्यासोबतच डॅडी हे सगळं करत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या म्हणत असतो की आपण कोणीही तिकडं जायची काहीही गरज नाही, असं त्याचं म्हणणं असतं. आत्याला तर मी घेऊन जाणारच नाही, त्यांचं खेळणं करायची काही गरज नाही आहे, डॅडी आता तिथं काय करणार आहेत ना तेच माहीत नाही आहे, असं त्याचं बोलणं असतं. आणि शालन मालनला तो घेऊन जाणार नाही असं तो सांगत असतो. इकडे तुळजा मात्र म्हणत असते की काहीही झालं तरी आपल्याला जावं लागणार आहे, म्हणून तर माझं नाव प्रमुख पाहुणे म्हणून ठेवलेलं आहे, लोकांच्या समोर माझी तिथे लायकी काढायला, हा सगळा डॅडींचा प्लॅन आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की ग्रंथालयाचं उद्घाटन आहे, तिथं प्रमुख पाहुणे तुळजा म्हणून बोलवलेली आहे. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालत असतं तेव्हा मात्र हे बोलत असतात आणि मग तिथं गेल्यानंतर पाहतात तेव्हा सूर्या म्हणत असतो की हे सगळं तुम्ही केलेलं आहे, पण तुम्हाला वाटत असेल की हे सगळं करून तुमच्या बायका घरी येतील, तर ते शक्य नाही, कारण या वागण्यातून तुमच्या चुका दिसत आहेत, तुम्ही सुधारला असाल याच्यावर माझा विश्वास नाही, एवढं सहज तुम्ही एवढं सगळं करत आहात, असं तो बोलतो. तेव्हा तुळजा म्हणत असते की काहीही झालं तरीही एक गोष्ट मात्र आहे, ती विसरून चालणार नाही, असं तुळजाचं म्हणणं असतं. आणि ती डॅडींना ऐकवायला सुरुवात करते. तेव्हा डॅडी म्हणतात 5 दिवसात माझ्या दोन्ही बायका पाया पडत माझ्या पायाशी आलेल्या असतील, एवढं लक्षात ठेवा. आता सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की या 5 दिवसांमध्ये नक्की काय घडणार आहे, अशा कोणत्या गोष्टी घडणार आहेत 5 दिवसांमध्ये, हा प्रश्न मात्र सगळ्यांना पडलेला असतो. आता सूर्या तुळजा हे काय करतील, डॅडींचा डाव कसा हाणून पाडतील हे आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू.